हाय हॅलो नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मागचा व्हिडिओ इतका उशिरा अपलोड करून सुद्धा त्या व्हिडिओला इतकं प्रेम दिल्याबद्दल तुमचं खूप सारं धन्यवाद। तर हा व्हिडिओ सुद्धा मी उशिराच अपलोड करते। जसं मागच्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दिलं तसं या व्हिडिओला पण देणार याची मला नक्की खात्री आहे। तर हा व्हिडिओ होता लक्ष्मीपूजना दिवशीचा व्हिडिओ। तर आता 2 दिवस फराळामध्ये गेल्यामुळे ना घराकडे एवढं व्यवस्थित लक्ष नव्हतं। झाडून वगैरे होत होतं, पण मुलांनी जेवढा मी पसारा लावला होता दिवाळीसाठी तेवढा पुन्हा काढला होता आणि पुन्हा सगळ्या घरातून पसारा केला होता। घरातला सगळा पसारा आवरून झाल्यानंतर घर स्वच्छ झाडून काढलं आणि डेकोरेशन थोडंफार झालं होतं। आणखीन मी सामान बाहेर काढून ठेवलं होतं। तोपर्यंत दुपारच्या स्वयंपाकाची वेळ झाली आणि इथं कसं आहे ना, केरळमध्ये आपली आज दिवाळी आहे ना, तर त्यांना आदल्या दिवशी सुट्टी होती, म्हणजे काल सुट्टी होती आणि आज आपली दिवाळी असते असं नेहमी असतं। तर मी तेजला त्या दिवशी स्कूलमध्ये पाठवलंच नव्हतं। म्हटलं एकतरी घरी असावं मदतीला, आणि ती 2 बारकी त्यांचं काही घरात काम नव्हतं म्हणून त्यांना शाळेत घालवलं होतं। तर त्यांना सकाळी डबा वगैरे दिला होता आणि दुपारी पुन्हा मी जेवण बनवलं। तर दुपारी जेवण मी जरा जास्तच बनवलं होतं आणि संध्याकाळी नैवेद्यापुरती खीर मी बनवणार होते। तर ते चॉपर आहे ना, मला मिक्सरच्या भांड्यात वाटण्यापेक्षा मला चॉपरने चॉप केलेलं म्हणजे छान वाटतं। तर कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर मी त्यामध्ये चॉप केलं होतं। तर मी बनवते इथं वाळलेला वाटाणा भिजत घातला होता। तर त्या वाटाणा आणि बटाटा मिक्स भाजी बनवते, तर खूप छान लागते, म्हणजे कुर्मा टाईप बनवते। आता वाळलेला वाटाणा भिजत जरी घातलेला असला तरी तो पातेल्यामध्ये काही लवकर शिजत नाही, त्यामुळे शक्यतो ही भाजी मी कुकरमध्येच करते। तर फोडणीसाठी थोडं तेल, थोडं तूप घालायचं आहे आणि तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील तुम्हाला घालायचे असतील तर ते तुम्ही घालू शकता। मी इथे फक्त दालचिनी आणि चक्रीफूलचं अर्ध चक्रीफूल घातलंय। तेजपत्ता वगैरे तुम्हाला घालायचं असलं तर घालू शकता। नंतर त्यामध्ये घालायचे जिरे आणि कांदा, टोमॅटो, आलं, लसूणचं जे आपण चॉपरमध्ये बारीक करून घेतलं होतं ते घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता इथे बघा, तुम्ही आपली घरची चटणी पण घालू शकता, पण तीच टेस्ट नको म्हणून मी जरा चेंज केलं। थोडी मिरची पावडर, धनेपूड आणि गरम मसाला घातला होता। काजू तळून त्याची पेस्टसुद्धा मी या भाजीमध्ये घातली होती। याने खूप छान टेस्ट येते, तुम्ही नक्की ही ट्राय करा। आणि हवे तेवढं पाणी, म्हणजे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी नाही, अशी रबरबीत भाजी असते ना तशी त्या टाईपची मी भाजी केली होती। त्यानंतर थोडंफार डेकोरेशन राहिलं होतं ते केलं। जेवण वगैरे करून सगळं किचन पहिल्यांदा स्वच्छ केलं आणि देवासाठी जी पूजेसाठी संध्याकाळी भांडी लागणार होती ती पण मी स्वच्छ करून घेतली। त्यानंतर फरशी पुसली आणि इथे ना पाऊस येत होता भरपूर, म्हणजे दिवाळीत सगळीकडेच पाऊस होता। तर त्या दिवशी तेवढा नव्हता म्हणून म्हटलं गॅलरीसुद्धा धुवून घ्यावी। दुपारनंतर डायरेक्टली मी तुम्हाला आता संध्याकाळीच भेटते पूजेच्या वेळी। तर पूजेच्या आधी मी रांगोळी वगैरे काढली होती, त्याचं काय मी शूटिंग करत बसले नाही, कारण की शूटिंग करत बसलं तर 1 तासाच्या कामाला 2 तास लागतात। आता जे व्हिडिओ करत असेल, यूट्यूबर असेल, त्यांना नक्कीच माहिती असेल। तर दरवर्षी अगदी साधी आणि सोपी पूजा मी करत असते। तर मिशोवरतून हे स्टँड मी मागवलं होतं आणि ह्याची क्वालिटी खरंच खूप छान होती आणि ते दिसायलासुद्धा खूप छान दिसत होतं आणि अगदी 150 ते 200 या दरातच बहुतेक मी ते घेतलं होतं। त्यानंतर गॅसची, किचन कट्ट्याची पण पूजा मी करून घेतली होती। त्यानंतर आरती केली। तर पूजा मांडत असताना काही डिटेल्समध्ये मी व्हिडिओ काढला नव्हता, म्हणून आता डिटेल्समध्ये पूजा कशी केली आहे ती तुम्हाला दाखवते। तर फराळाचा आणि स्वीट्सचा नैवेद्य झाला होता, पण सगळ्यात महत्त्वाचा आणि देवी महालक्ष्मीला प्रिय असणारा प्रसाद म्हणजे खिरीचा प्रसाद। तर तुम्ही कोणतीही खीर करू शकता, भलेही तुम्ही शेवाळीची करा किंवा रव्याची करा। मी इथे तांदळाची खीर करते। तर लक्ष्मी पूजन असो किंवा आपण गुरुवारचे आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करणार असो, लक्ष्मीची कोणतीही पूजा केली ना तर खिरीचा प्रसाद हा नक्की करत जावा। तर मी इथे तांदळाची खीर केली आहे, ती सगळ्यांना आवडते पण घरात, आणि देवीला पण तांदळाचीच जास्त करून आणि गव्हाची खीर आवडते असं म्हणतात। तांदळाची खीर सगळ्यात सोपी, आणि त्यात जर तुमच्याकडे जर इंद्रायणी तांदूळ असतील ना तर ते थोडेसे भाजायचे आणि पाण्यामध्ये भिजत घालायचे। नंतर त्याची पेस्ट करायची आणि दूध उकळायच्या आधीच ती पेस्ट त्या दुधामध्ये वतायची आणि नंतर ते एकसारखं हलवत राहायचं आणि नंतर थोडी उकळी आली की ती शिजते। नंतर साखर टाकायची, ड्रायफ्रूट्स काय पाहिजे तुम्हाला ते टाकू शकता। तर खीर जी आहे आपली रेडी झाली आहे आणि आहे ना, तर फोटो काढायचे म्हटल्यावरती तेजल म्हटली जरा हेअरस्टाईल काहीतरी कर, म्हणून मी आपलं असंच दोन्हीकडनं अशी पहिल्यांदाच अशी मोठी मोठी हेअरस्टाईल केली आणि इतकी छान बसली होती ना। तर ही साडी मी काही दिवाळीसाठी खास घेतली नव्हती,
एका पाहुण्यांनी आम्हाला गिफ्ट दिली होती, तर त्याच्यावरचा ब्लाऊज पण काही मला शिवायचा झाला नाही, पण हा ब्लाऊज त्याच्यावरती मॅच झाला. तर मला काही एवढी भारी रांगोळी काढायला येत नाही. यूट्यूबवरती बघून थोडं माझी अक्कल लावून अशी मी ही रांगोळी काढली होती आणि गॅलरीमध्ये लाईटिंग वगैरे लावली होती, दिवे लावले होते. तर असा माझा काही दिवाळीचा ब्लॉग होता, तर तुमच्याशी शेअर करायची माझी खूप इच्छा होती, म्हणून मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि फटाके नाही वाजवले किंवा उडवले तर दिवाळी कसली नाही का. ശരി, ഞങ്ങൾക്ക് പിന്നെ 5 ദിവസമാണല്ലോ. ഇന്നാണ് മെയിൻ ഈ പൂജയ്ക്കുള്ള, ലക്ഷ്മി പൂജയ്ക്കുള്ള. तर आता सगळं झालं आणि आता संध्याकाळच्या जेवणाची वेळ पण झाली होती, म्हणून म्हटलं आता गरम गरम चपात्या कराव्या. सकाळी जी भाजी केली होती बटाटा आणि वाटाण्याची, तीच भाजी शिल्लक होती. देवाला खिरीचा नैवेद्य दाखवला होता. चला, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. बाय.